खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे ही पहिल्या दिवशीपासूनची तुमची प्रतिक्रिया. तुम्ही त्यांच्यासोबत मातोश्रीत राहिलात त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते. काय पाहिलं? मी तुम्हाला सांगतो की दोन्ही भावांच्या अंडरने काम केलेलं आहे. उद्धव साहेबांच्या अंडर पण काम केलेलं खरंच आहोत आणि राजसाहेबांच्या अंडर सुद्धा काम केलेलं आहे. आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. तो मला एक खूप मोठा अनुभव आणि म्हणून मी एकनिष्ठ आहे. मला काय कुठे काही म्हणजे काही आवश्यकताच नाही आहे. माझे बाळासाहेब माझे दैवत माझ्या पाठीशी आहे ना, मग काय करेन. त्याचप्रमाणे माझे उद्धवसाहेब बरोबर आहे ना, हरकत नाही. आता उद्धवसाहेब राजसाहेब पहिले पण होते, आता पण होते आणि आता याच्या पुढे पण राहतील माझ्या पाठीशी. मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात काय चित्र? महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात चित्र बदलणार. तुम्ही फक्त पहा काय आहे, एकदम सगळे खुश आहे ह्याच्यावर. कारण हे महाराष्ट्रात भ्रष्टाचारीपणा चाललं ना, भाजपचा असेल, शिंदे गटाचा असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो की इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. जनता परेशान त्रस्त झालेली आहे. आणि 16,000, 15,000, 30,000 रुपये मतं घेऊन ते नगरपालिकेत जिंकले. काय त्या नगरपालिकेची अवस्था काय आहे? तुम्ही कशा करता ते इतकं प्रेशर केलं? तुम्ही तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर काय झालं असतं? हे लोकांना जाणीव आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की आता दोन भाऊ काहीतरी चमत्कार घडवतील. बरं. ठाकरे बंधू मराठवाडा सांस्कृतिक मैदान ठाकरे शिवसेना हे 1988 पासूनचं नातं आहे. दोन्ही ठाकरे बंधू मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेतील. त्यांना मी विनंती करेल ना, आपण दोघंही या म्हणून. आता ते त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र, ठाणे, कल्याण, भिवंडी हे सगळ्या जे आहेत, तर त्या दृष्टिकोनातून ते जसे येतील तसे. पण काही जरी झालं तरी तुमची विनंती असणार आहे का आग्रह असणार आहे दोघांना? नाही, मी विनंती करा. आता सध्या मुंबई आम्हाला इम्पॉर्टंट आहे. मी त्यांना विनंती करेन. उद्धव साहेब तर येणारच आहेत 10 तारखेला, परंतु हे पण येतील. तर ते नंतर आता कसा माहोल होतो. खरे सर, जर दोघं आले आणि दोघांनी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली तर काय चित्र असेल? अरे बापरे! तर म्हणून सांगतो की साहेबांचा रेकॉर्ड तर कोणी मोडू शकत नाही, शिवसेना प्रमुखांचा माननीय. परंतु हे जे कमी जास्त होत होते ते जागाच पुरणार नाही आता, अशी परिस्थिती आहे. जे मयूर शिंदे आहेत गुन्हेगारी वृत्तीचे, म्हणजे त्यांनी संजय राऊत यांना धमकी दिली होती, त्यांचाच भाजपमध्ये प्रवेश. कोणी दिले ते? मयूर शिंदे हे यांनी संजय राऊत यांना धमकी दिली होती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांच्या मागे बोलल्या जातं किंवा तसे आरोप होतात. त्यांनाच आज भाजपने प्रवेश दिला. भाजपने असं अनेकांना प्रवेश दिलेला आहे, अनेक लोकांना प्रवेश दिलेला आहे. त्यांनी हे पाहिलं नाही. मग मी या ठिकाणी संघ परिवाराला मी विनंती करेल की अशा लोकांना तुम्ही कसे घेता? 70,000 कोटीचा घोटाळा हे माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं अजितदादांचा, आणि त्यांना क्लीन करून घेतला. मग तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, तुम्ही त्यात टाकून त्या ठिकाणी क्लीन करता आणि परत हे करा. मग आधी बोलायचं कशाला? आजच्या सामनात पण आलेलं आहे की ज्या वेळेस म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी बरेच लोक टीका केली आणि तेच आज भाजप बरोबर आहे. ठाण्यामध्ये खरं तर रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळी 4 वाजता बैठक झाली आणि शिवसेनेने आता भाजपला 40-45 जागा द्यायचं ठरवलं ठाण्यामध्ये. तर त्याचा ठाणे त्याचा बालेकिल्ला असं समजतात ते. पण ठाणे हा शिवसेना प्रमुखांचा बालेकिल्ला आहे. त्यांना साथ होती आनंद दिघे साहेबांची. हे दोघांचे मूळ त्या ठिकाणी ठाणे होतं. आणि आज या ठिकाणी जे हे बोलतात ना की ठाणे, मग ठाणे फक्त काय एकाच आहे का? नाही. ठाणे हे शिवसेना प्रमुखांचं आनंद दिघे साहेबांच्या बरोबरच आहे.